मा परवा ना ताई आत्यांचा फोन आला होता. अनुराधाचा? कशी आहे ती? कशी असणार म्हणा, भोगतीये बिचारी एकटीच. आपण आपलं म्हणतो सुख दुःख येतं जातं, पण या अनुराधाकडे पाहिलं ना की वाटतं हिच्या आयुष्यात फक्त दुःखच आहे. म्हणूनच मी काय म्हणत होते की आपण त्यांची गाठ जर दिगंबर फाटकांशी घालून दिली तर. अण्णांकडे? हां, चांगली कल्पना आहे. खरं तर आम्हालाही फार दिवसात भेटणं झालं नाही अण्णांना. खूप इच्छा होती त्यांना भेटायची, पण इतके दिवस व्यवसायात वेळ मिळत नव्हता. आणि आता एवढा वेळ आहे तर या तब्येतीने असं करून ठेवलंय. कधी भेट होईल त्यांची हे कोणास ठाऊक. अम्मा, कोणीतरी भेटायला आलंय. कोण आहे? कोण? दिगंबर फाटक असं काहीतरी नाव सांगितलं त्यांनी. अण्णा आलेत? अण्णा का ते नाही माहिती, पण मग असं व्यक्तिमत्व ह्याआधी मी कधीही पाहिलेलं नाही. निर्मला, आता तू एक काम कर, आपली आधी गेस्ट रूम उघडून घे आणि तिथे सगळी व्यवस्था नीट आहे का नाही बघ. हा, चल 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 लवकर. बर. आजच त्यांची आठवण काढली आणि आज चक्क अण्णा आले. 100 वर्ष आयुष्य आहे त्यांना खरंच. चल. अण्णा तुम्ही असे अचानक? माफ करा, मी न सांगता चालू, पण का कोणास ठाऊक इथून जाता जाता अचानक वाटलं की मासाहेबांची भेट घ्यावी. परमभाग्य आमचं. अहो, पाया पडून आशीर्वाद घ्यायचे ते आम्ही तुमचे. आपण सर्वज्ञानी आहात, आपणच असं का बोलता? सर्वज्ञानी नाही, हे एवढं मोठं ओझं आमच्या खांद्यांना पेलणार नाही आहे. सर्व संत आजपर्यंत असंच बोलत आलेले आहेत. तुम्ही विश्वास ठेवा अण्णा, तुम्ही यायच्या आधी मी आणि मा तुमच्याबद्दलच बोलत होतो. माहिती आहे, मुलाला आपल्या आईची हाक ऐकू येणार नाही काय? आईसाहेब, प्रकृती कशी आहे आपली? आम्ही काय आता पिकली पानं, पण कितीही मोह धरला तरी. जीवनाचा मोह धरू नये हे खरं आहे, तरी मृत्यू येण्याआधी जगण्याची ईर्ष्या सोडणं योग्य नाही. आम्हाला आपले आशीर्वाद असेच मिळत राहावेत. अहो अण्णा, तुम्ही काय माझ्या पाया पडता? बसा ना. आपण बसा. लोहाचे कनक होय हे सामर्थ्य परिसीच आहे. लोखंडाचं सोनं करण्याचं सामर्थ्य फक्त परिसातच असतं. आपल्या आशीर्वादात ते आहे. या जगात प्रत्येक ठिकाणी जाऊन दुःख निवारण करण्यास परमेश्वर जेव्हा असमर्थ ठरला, तेव्हा त्याने प्रथम आईस जन्मास घातलं. आणि निसर्ग हे ईश्वराचं पहिलं मूर्त रूप मानलं तर स्त्री पर्यायानं आई हे दुसरं रूप मानावं लागेल. आपण इथे आम्हाला काही सांगायला आले आहात, होय ना? हो. सुखदुःखाच्या या वाटेवरून जन्मापासून मरणापर्यंतचा प्रवास म्हणजे आयुष्य. आई, यापुढे काही दिवस आपल्या प्रकृतीस आपणास जास्त जपावं लागणार आहे. म्हणजे? नाही, माझ्या या सांगण्यावरून तुम्ही घाबरून जावं हे मला मुळीच अपेक्षित नाही शालिनीताई.
प्रवास अपरिहार्य आहेच, फक्त पुढील रस्ता जास्त कठीण आहे हे आधी कळल्यावर आपलं मानसिक बळ आपण थोडंसं वाढवतो, तेवढंच आपण करायचं. बाकी सगळ्यांची काळजी घ्यायला तो समर्थ आहेच. येतो. अण्णा नाही, तुम्ही काहीही घेण्याचा आग्रह करू नका. येतो आम्ही. ताई, आत्या, पप्पा, आत्या. अरे अरे, दार उघडा आणि गेले कुठे दोघं? ताई, आत्या, पप्पा, पप्पा. अगं इतक्या लवकर कशी काय आलीस तू आज? बरं वाटत नाहीये का? हा अगं बोल की. खूप सोसलाय ना ग तुम्ही माझ्यामुळे. आत्या, किती काळजी करशील माझी? ए वेडे, मोठी माणसं नेहमीच लहान मुलांची काळजी करतात. त्याची नको तू काळजी करूस. आणि बघ, लहान मुलं कितीही मोठी झाली ना तरी मोठ्यांना ती लहानच असतात. हे तू मला सांगतेस. अगं, जन्मभर लहान राहण्याचे सगळे तोटे कळलेत मला. ए बाई, तोट्याचा नको विचार करू, फायद्याकडे लक्ष दे. पप्पा, हे काय करताय तुम्ही? बागकाम फ्लॉवर मध्ये ठेवायसाठी. का माळी बुवा नाही आले आज? नाही, आलो होतो ना. काय झालं, मी आपलं चक्कर मारत होतो तेव्हा काही वाळलेल्या फांद्या, कुठं झाडाला खत घालायचं होतं, म्हणलं चला. आणि माळीबुवांना झाडांसाठी गाणी कुठं म्हणता येतात? डोंट टेल मी. पप्पा, तुम्ही झाडांसाठी गाणी म्हणता? त्याला काय, याचं काय ऐकतं काहीतरी. मी आपलं गुणगुणत असतो आपलं सहज स्वतःच्या आनंदासाठी. झाडाने ती गाणी ऐकून बरोबर असेल मी काय करणार? पप्पा, यू सो क्यूट. अरे लहान कुकुल मला समजली काय मला तू? पप्पा, मी आता मोठी झाली. तुम्ही बघा, हळूहळू ना मी सगळ्या जबाबदाऱ्या उचलणार. अरे वा. म्हणजे तुम्ही दोघांनी रिटायर व्हायचं आणि मग तुमचे सगळे छंद पूर्ण करायचे. हो, मोठी काल नाही जायला लागली कॉलेजला तर सगळी जबाबदारी घ्यायला तयार झाली. अगं, लगेच नाही गा आत्या, हळूहळू. तू बघ, कॉलेज पूर्ण झालं ना की मी काय काय करते. अरे बाई, तुला जे काय करायचं असेल ते कर, पण मला रिटायर नको हा करू. हो, मी लगेच कुठतरी नाटक लिहित आहे. आत्या रिटायर होते, मला मोठं क्वेश्चन ना. आशिष, तू माझं ऐकायचं नाही असंच ठरवलंयस का? तू उगाच म्हाताऱ्यांसारख्या मोठमोठ्या गोष्टी सांगणार असेल तर कशाला ऐकू मी? म्हाताऱ्यांसारख्या नाही, आपल्यासारख्या तरुण माणसांनी या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं. ते जाऊ दे का गौरी, भिकेला लागण्याचे धंदेच सगळे. आशिष, लहानपणापासून आपल्याला बाबांनी असंच वाढवलंय. तसं काय, 2 वेळचं जेवण मिळालं ना की मूल आपोआप वाढतच. बोलण्याआधी नीट विचार करून बोलत जा आशिष. नीट विचार करूनच बोलतोय मी. बाबांनी नीट वेळच्या वेळी पैसे कमवले असते ना तर एखादा बिझनेस सुरू केला असता मी. हे असं रात्रीची जागरण करत नोकरी नसती करावी लागली मला. एनिवेज, बाय. आशिष, शी. हे बघ जयंत, तुला हवी ती मदत मी आतापर्यंत करत आलेलो आहे. अरे पण तू मला मुक्ताशी का बोलू देत नाहीयेस? अरे काय करतो, मी आणि ताई या विषयावर अनेक वेळा तिच्याशी बोललोय. सुरुवातीला तिची काय परिस्थिती होती तुला माहिती आहे. आणि या बाबतीत घरच्यांबरोबर बोलणं खूप अवघड असतं. तिची किती प्रकारे समजूत घालायचा आम्ही प्रयत्न केलाय. अरे पण ज्या व्यक्तीच्या बाबतीत गुन्हा घडलाय त्याच्याशी बोलल्याशिवाय तपास पुढे सरकू शकत नाही. हे बघ जयंत, मी तू एक पोलीस ऑफिसर आहे म्हणून नव्हे तर माझा मित्र आहे म्हणून तुला या तपासासाठी बोलवलंय. काय गुन्हेगार, गुन्हा, तपास याच्या तुमच्या पद्धती काही वेगळ्या असतील, पण जिच्या बाबतीत हा गुन्हा घडलाय ती माझी मुलगी, हे लक्षात ठेव. आता शरीराने ती सावरलेली आहे पण मनानं ती अजूनही खचलेली आहे. मला नाही वाटत ती तुझ्याशी मोकळेपणाने बोलेल. अरे पण मला एकदा प्रयत्न तरी करून बघू दे. नाही नाही, नको नको, उगाच नको. हो ना, आता कुठे तिथे नॉर्मल होते, परिस्थितीशी जरा जमवून घेते, सगळं विसरायचा प्रयत्न करते. यात पुन्हा काही उलटसुलट प्रश्न विचारले गेले आणि तिला धक्का बसला तर छे छे, नकोच ते.
मी तुमची भीती समजू शकतो, पण मी तिच्याशी पोलीस म्हणून बोलणार नाहीये, हितचिंतक म्हणून बोलणार आहे. पण इतक्या नाजूक बाबतीत मुक्ता अशी तुमच्याशी बोलेल का? हॅलो मुक्ता. काका तुम्ही खाली पप्पा आत्या कोणी नाहीये का? आहेत आहेत आहेत, पण मी आज तुझ्याशीच बोलायचं ठरवलंय. अगं, गोवर्धन म्हणत होता की तू कॉलेजला जायला लागलीस म्हणून. हो. मग कसं वाटतंय आता? मजा वाटते की अभ्यास सुरू झाल्यामुळे एकदम सजा वाटते? दोन्ही. म्हणजे खूप दिवसांनी गेले ना कॉलेजला, सगळे मित्रमैत्रिणी भेटले, खूप मजा आली. पण मी घरी आले ना की बुडलेला अभ्यास आठवतो. मग काय, नोट्स लिहिणं, पुस्तकं वाचणं, तासन तास असेच जातात. वेळ कसा जातो माझ्या लक्षातच येत नाही. हो, आता हा पसारा बघून माझ्या लक्षात येतच आहे ते. सॉरी काका. पण तुझा अभ्यास होतोय ना, अभ्यास होत असला तर माझी काही हरकत नाही. मुक्ता, तुझ्या पप्पांनी माझ्यावर एक काम सोपवलंय, माहितीये तुला? मी माझ्या परीने प्रयत्न करतोच आहे, शोध घेतोय, पण तुला विचारल्याशिवाय काही गोष्टी मला क्लिअर होत नाहीये. मला एवढंच सांग की तुला त्या व्यक्तीबद्दल काही विशेष आठवतं का? नाही, टेक युअर टाइम. मला आत्ताच सांग असं मी म्हणत नाहीये, पण तुला काय आठवलं ना तर मोकळेपणाने मला लगेच सांग. ओके, निघतो मी. थांबा काका. त्या दिवशी माझे डोळे बांधलेले म्हणून मला काहीच दिसलं नाही, पण वास, खूप उग्र वास येत होता दारूचा. हे विनी, तू घरी कशी काय? तुझ्यामुळेच. माझ्यामुळे? मला काय कळलं नाही. रुही बरोबर झालेलं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल होऊ शकत नाही असं तुझं म्हणणं आहे ना? हो. म्हणूनच मी घरी आहे, आउट ऑफ वर्क. काय बोलतेस विनी? तुला खरंच असं वाटतंय? वाटायचं काय, आहेच तसं. ठीक आहे, तुला तसं वाटतं तर तसं समज. सागर, मला वाटलं नव्हतं की तू असं वागशील. आत्तापर्यंत घरातल्यांनी मला अनेक गोष्टींसाठी विरोध केला, पण त्यावेळेस तू माझ्या बाजूने बोललास. आता का असा वागतोयस? तुझा काहीतरी गैरसमज होतोय विनी. ट्रस्ट मी अजूनही तुझ्याच पाठीशी आहे. ट्रस्ट यू. मला आधी विचारलेली ऍड दुसरीला देणं, मम्मा पप्पांना विरोध करणं, स्वतःच खरं करणं म्हणजे ट्रस्ट करणं आहे, पाठीशी उभं राहणं. पण विनी, ही ऍड मी करणार नाही असं तूच सांगितलं होतंस ना. माणसाला पश्चाताप होऊ शकतो ना. नंतर माझ्या लक्षात आलं की घरातलंच काम नाकारून मी चूक केली आहे. हो ना, मग यापुढे अशी चूक करू नकोस.
यापुढे सर्व डिसिजन्स नीट विचार करून घे. ओके? बस उगाच नसते उपदेश करू नकोस मला. तू जर काय मनात आणलंस ना तर हे काम तू मला परत मिळवून देऊ शकतोस. हे तू प्लीज समजून घ्यायचा प्रयत्न कर. मी मनात आणण्याचा प्रश्नच येत नाहीये किंवा तुला काम मिळू नये असंही मला वाटत नाही. पण मी आता या सगळ्याला खूपच उशीर झालाय. कंपनीचे काही नियम असतात, शिस्त असते, ती आपणच मोडायची. हे बासा, हे सगळं आहे ना तू दुसऱ्या कोणाला तरी सांग. आता मला कळलंय तुला ना इगो प्रॉब्लेम आहे. तुझा इगो तुला खूप महत्वाचा आहे. तुला स्वतःचं महत्व सिद्ध करायचंय आणि त्याकरता तू माझा बळी देतोय. तू हे काय बोलतेस? इनफ. ठीक आहे, तुला जे काय करायचंय ना ते तू कर सांग. मला जे करायचंय ते मी करेन. अँड बाय द वे, थँक यू व्हेरी मच मिस्टर सागर. काय झालं? काय बोलली? सांगतो. काय बोलली सांग ना. अपसेट नाहीये ना? रागवली नाहीये ना? नाही नाही, शी इज ॲब्सोल्युटली नॉर्मल. रिलॅक्स. काळजीचं काहीच कारण नाहीये. ती बोलली याचा अर्थ ती या प्रसंगाकडे ऑब्जेक्टिव्हली बघू शकते. नाही तसंच व्हायला पाहिजे, पण लवकरात लवकर. गोवर्धन, झालं ते एका अर्थी बरंच झालं. ती या विषयावर यांच्याशी मोकळेपणाने बोलते, याचा अर्थ शॉक हळूहळू कमी होतोय, असाच नाही का? पण तिच्या बोलण्यात काही तुला कळलं का? म्हणजे काही त्या व्यक्तीविषयी काही खाणा खुणा असं काही ती बोलली का? काही गोष्टी तिला आठवत आहेत आणि काही ती आठवायचा प्रयत्न करते. हो, पण तिच्या बोलण्यात तू काही अंदाज बांधलायस का? मला काही गोष्टींचा अंदाज येतोय, पण सगळ्या गोष्टी मी आता नाही उघड करू शकत. अरे पण आम्हाला काही हिंट तर दे. इथं आमचे जीव टांगण्याला लागलेत. अरे पण उगीच कोणाचं नाव घेण्यात काय अर्थ आहे? बरं, मी कोणाचं नाव घेतलं तर तू विश्वास ठेवणार आहेस का? नाही, ते सागर किंवा आमच्या ओळखीतल्या कुठल्या माणसाचं नाव घेतलंस ना तर ते मान्य करणं मला जड जाणार आहे. अरे म्हणूनच मी म्हणतो ना की मला काहीतरी सापडू दे, माझ्या हातात पुरावा येऊ दे, मग गुन्हेगाराला पकडीन ना मी. अरे गोवर्धन, ते म्हणतायत ते बरोबर आहे रे. आपण मुक्ताला सांगतो धीर धरायला, आपण सुद्धा धीर धरायला हवा ना आता.